Hey, very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the introduction of separation techniques. In that, we have discussed what is meant by qualitative and quantitative analysis. Then, what is meant by chromatography and types of chromatography. Today, we are going to one of the chromatography discuss paper chromatography. Now, first of all, we are going to discuss principle of paper chromatography. It is a type of partition chromatography in which mixture of substances is distributed between two liquids. One liquid is held. बघा आता ही पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, ही लिक्विड लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे. त्या दोन्हीही फेज आपले लिक्विड असतील, परंतु एक लिक्विड फेज स्टेशनरी फेज असेल आणि दुसरी लिक्विड आहे ते मोबाईल फेज असेल. आता ती स्टेशनरी फेज कशी असेल तर जे एक लिक्विड आहे ते फिल्टर पेपर असेल की त्या पेपरवरती जो लिक्विड आपण पास करतो त्या पेपरवरती ते लिक्विड फायबर्स कॅच करून ठेवत. म्हणजे जो पेपर आहे तो पेपरचा वरचं जे फायबर आहे ते कॅच करून ठेवत आणि ती स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होईल. आणि दुसरी मुव्हेबल लिक्विड राहील त्याला आपण मोबाईल फेज म्हणू. आता जनरली क्रोमॅटोग्राफी मध्ये बघा स्टेशनरी फेज इज जनरली वॉटर. जे वॉटर जे आहे ते जनरली स्टेशनरी फेज म्हणून वापरलं जातं. अँड इट इज इमोबिलाइज्ड इन द फायबर्स ऑफ फिल्टर पेपर. जे फिल्टर पेपर आहे त्याच्या जे काही फायबर्स असतील ते किंवा आपण त्याला पार्टिकल म्हणू, त्या फायबर्स वरती एकदा ते लिक्विड पास केलं तर ते फायबर कॅच करून ठेवते किंवा त्या फायबर वरती फिट बसते. ते जनरली इमोबिलाइज होत नाही किंवा मोबिलाइज होत नाही, इमोबिलाइज राहते. मोबाईल फेज इज जनरली अन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इमिसिबल विथ वॉटर. म्हणजे मोबाईल फेज आहे ती ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून यूज केली जाते आणि ते ऑर्गॅनिक फेज आणि वॉटर जे आहे ते इमिसिबल आहे. Various components when distributed between water and the liquid get dissolved in these two liquids in different proportions. म्हणजे ज्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे किंवा सॉरी अनालाइज जो आहे ज्याचं अनालायसिस करायचं ते आपण काय करायचं डिझॉल्व्ह करून घ्यायचं. याची डिस्ट्रीब्युशन सॉरी डिझॉल्विंग कॅपॅसिटी आहे ते दोन्ही लिक्विडची वेगवेगळी राहते. When mobile phase moves over stationary phase, equilibrium is established at every stage of partition. ज्यावेळी सेपरेशन होणार आहे एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाणार आहे तिथे एक इक्विलिब्रियम अटेन करते मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज. दे गेट सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन पार्टिशन कोएफिशिएंट ऑफ व्हेरियस कंपोनेंट्स. म्हणजे जी सेपरेट होण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युशन रेशो पण म्हणतो पार्टिशन कोएफिशिएंटला. म्हणजे डिस्ट्रीब्युट होण्याची किंवा सेपरेट होण्याची एक्सट्रॅक्ट होण्याची जी काय त्याची टेंडन्सी आहे त्याला आपण पार्टिशन कोएफिशिएंट म्हणतो. आता ह्या पेपर क्रोमॅटोग्राफी टेक्निक मध्ये नक्की काय कसं अनालायसिस केलं जातं. द टेक्निक यूज्ड इन पेपर क्रोमॅटोग्राफी कन्सिस्ट इन फॉलोइंग स्टेप्स. प्रिपरेशन ऑफ सॅम्पल सोल्युशन अँड ऍप्लिकेशन ऑन पेपर. जे सॅम्पल सोल्युशन आहे ते प्रिपेअर करायचं आणि त्या पेपरवरती कसं अप्लाय करायचं. पेपर chromatography is assembly sorry paper chromatography assembly consists of jar containing the mobile liquid. The liquid may be pure solvent or mixture of two solvents in fixed proportion. This liquid is placed at the bottom of jar. एक ग्लास जार असते त्या ग्लास जार मध्ये ती सॉल्व्हंट ठेवलं जातं एकदम प्युअर सॉल्व्हंट आहे. A filter paper strip is cut in proper size and mixture is applied in the form of small spot near one end of the strip. एक फिल्टर पेपर कट करायचा, त्या फिल्टर पेपरला कट केल्यानंतर त्याला एक स्पॉट द्यायचा. आता हे पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रॅक्टिकल पण आहे आपल्याला, परंतु आता तुम्हाला हे घेतलं गेलेलं नाही. ही नवीन बॅच इथून पुढे ज्यावेळी ऑफलाईन क्लासेस चालू होतील त्यावेळी हे पेपर क्रोमॅटोग्राफीचा आपण एक्सपेरिमेंट लॅब मध्ये ठेवला जाईल. द पेपर इज यूज्ड इज जनरली हॉटमन फिल्टर पेपर नंबर 1 or 2. आता तो फिल्टर पेपर नक्की कोणता यूज केला जातो तर हॉटमन फिल्टर पेपर नंबर 1 किंवा 2 डिपेंडिंग ऑन द रेट ऑफ फ्लो रिक्वायर्ड. आपल्याला फ्लो रेट कसा पाहिजे मोबाईल लिक्विडचा त्याच्यानुसार फिल्टर पेपर सिलेक्ट करायचा. त्यानंतर सेकंड जो टेक्निक आहे ती रनिंग ऑफ क्रोमॅटोग्राफ. द पेपर इज ड्राईड कम्प्लिटली and dipped in the solvent placed in the jar.
आता काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला आपण सॅम्पल ज्यावेळी त्या पेपरवरती अप्लाय केल्यानंतर ते ड्राय करून घ्यायचं आणि ड्राय केल्यानंतरचा जो फिल्टर पेपर राहील तो आपण त्या जार मध्ये इन्सर्ट करायचा. दिस लिक्विड इज कॉल्ड एज इल्युएंट, म्हणजे जार मध्ये जे आधीच सोल्युशन असेल त्याला इल्युएंट म्हणायचं. अँड द प्रोसेस इज कॉल्ड एज इल्युशन. Eluent usually is generally mixture of organic solvent and water in fixed proportion. Experimental arrangement is shown in figure 3.1. This is the experimental procedure. This is filter paper strip, and this this spot is given by or applied sample is here. And after passing this, when strip is placed in this glass jar, after analysis or separation of these two components, we will look like these two spots. The eluent starts moving in upward direction by capillary action of filter paper. Various components of the mixture move at different speeds. बघा, आता आपण सॉल्व्हंट जे ठेवलं होतं त्या ग्लास जार मध्ये ते बॉटमला होतं, परंतु फिल्टर पेपर इन्सर्ट केल्यानंतर ते टॉपला जाते. ते टॉपला कसं जाते, तर ते कॅपिलरी ऍक्शन मध्ये वरती येते. तसंच आपल्या बॉडीमध्ये लेग साइडचं किंवा आपल्या बॉटम साइडचं जे ब्लड आहे ते आपल्या हार्टकडे येत असेल ती कॅपिलरी ऍक्शनच येतं. त्यानंतर थर्ड टेक्निक आहे locating various components. When solvent is moved through suitable height about 15 to 18 centimeter, the paper is dried and various spots are visualized by physical and chemical method. आता जे स्पॉट वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल केले की त्याचे म्हणजे तिथे सेपरेट झाले दोन कंपाऊंड, त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो. ते लोकेट करायचं आपल्याला, ते आयडेंटिफाय करायचं. Physical methods are fluorescence and radioactivity, while chemical method consist of spraying suitable reagent. आता ते जर आपल्याला ते मूव्ह झालेला स्पॉट जो आहे तो आयडेंटिफाय करायचा असेल तर आपल्याला स्प्रे करावं लागतं. त्याला आपण लोकेटिंग रिएजंट किंवा व्हिज्युअलायझिंग रिएजंट म्हणतो. ऑन ऍडिशन ऑफ लोकेटिंग रिएजंट डिफरंट स्पॉट्स आर ऑब्टेन ऑन द पेपर. सच पेपर विथ डिफरंट स्पॉट्स करस्पॉन्डिंग टू डिफरंट कंपोनंट्स इज कॉल्ड एज क्रोमॅटोग्राम. वेगवेगळे स्पॉट जे आपल्याला मिळतील खालती बॉटम लाईक त्या लाईन वरती आणि त्याच्यावरती आहे, हे जे डिस्टन्स आहे किंवा डिफरंट स्पॉट आहे याला क्रोमॅटोग्राम म्हणतात. आता ही जे मुवमेंट झाले त्या स्पॉटची हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, की ज्याला आपण द मुवमेंट ऑफ व्हेरियस कंपोनेंट्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रिटार्डेशन फॅक्टर आरएफ व्हॅल्यू. आता हे आरएफ व्हॅल्यू काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कंपोनंट डिवाइडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट फ्रंट. द आरएफ व्हॅल्यू लाइज बिटवीन 0 to 1, 0 and 1. Higher RF value shows higher mobility of the component. It depends on the number of factors. आता ही RF व्हॅल्यू जी आहे ती कशावरती डिपेंड असते बघा. एक पहिला पॉइंट आहे सॉल्व्हंट कोणता यूज केलाय, त्यानंतर दुसरा आहे मीडियम यूज्ड फॉर सेपरेशन, सेपरेशन साठी कोणतं मीडियम यूज केले चूज केले, त्यानंतर क्वालिटी ऑफ पेपर यूज्ड, त्यानंतर नेचर ऑफ मिक्सचर, त्यानंतर टेम्परेचर, किती टेम्परेचरला तुम्ही अनालिसिस करताय, आणि pH ऑफ द सोल्युशन. For each component in a mixture, RF value is constant under given experimental condition. The various components can be identified from their RF values by fingerprint method. बघा, एक स्ट्रिप घ्यायची, सगळ्यात सुरुवातीला इथे लाईन मारायची, इथं स्पॉट द्यायचा, स्पॉट दिल्यानंतर ती स्ट्रिप या ग्लास जार मध्ये इन्सर्ट करायची, इन्सर्ट केल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं. मग इथं जे मिक्सचर आहे आपलं जे जिथं अनालिसिस करायचं किंवा सेपरेशन करायचं आहे ते मिक्सचर इथं प्लेस करायचं. प्लेस केल्यानंतर थोड्या वेळाने तिथला जे मिक्सचर आहे ते सेपरेट होत जाईल. सेपरेट झालेला आयडेंटिफाय करायसाठी काय करतो आपण, हा पेपर थोडा ड्राय करतो. ड्राय झाल्यानंतर त्याच्यावर एक स्प्रेइंग रिएजंट की ज्याला आपण लोकेटिंग रिएजंट म्हणतो ते स्प्रे करतो. स्प्रे केल्यानंतर 2 पॉईंट मिळतात आपल्याला. त्या 2 पॉईंट वरून सॉल्व्हंट किती ट्रॅव्हल झाले आणि 2 कंपाऊंड मध्ये सेपरेशन किती झाले त्याच्यावर आपण आरएफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. टाइप्स ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी बघा. पेपर क्रोमॅटोग्राफीचे किती टाइप आहेत. असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. In this technique, eluent is taken at the bottom of the jar and elution takes place in upward direction. Ascending paper chromatography मध्ये इल्युशन वरती होते, टॉप कडे जाते, बॉटम कडून टॉप कडे. Flow of eluent takes place due to capillary action against gravitational force and thus takes more time and results in better partition of the components. आता हे बॉटम कडून टॉप कडे कसं जाते तर ती कॅपिलरी ऍक्शन न जाते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करते, त्यामुळे थोडा वेळ लागते. डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये काय होते, इन दिस टेक्निक द इल्युएंट इज स्टोर्ड at the top and moves along with paper in downward.
direction. This takes less time as movement is in the direction of gravitational force. आता ही जे डिसेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी आहे ती कमी वेळात होते, कारण याची जी काय प्रोसिजर होते ते आपले ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये होते. इन दिस टेक्निक कंपोनेंट्स विथ लो RF व्हॅल्यू आर रिझॉल्व्ड बेटर दॅन असेंडिंग मेथड. इथं रिटार्डेशन फॅक्टर जो आहे तो आपल्याला बेटर रिझॉल्व्ह करता येते असेंडिंग मेथड पेक्षा. आता ही डिसेंडिंग मेथडची पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रोसिजर जे आहे ते बीकर मध्ये सगळ्यात वरती टॉपला सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये पेपर पास झालेला आहे, ते लगेच आपण पेपर पास केल्यानंतर लगेच सोल्युशन इथून ट्रॅव्हल होत जाते, कारण हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मुवमेंट होत्या म्हणून इथं फास्ट होत्या मुवमेंट आणि असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी पेक्षा लवकर रिझल्ट मिळते. तिसरी आहे रेडियल पेपर क्रोमॅटोग्राफी. This is rarely used method. Here, sample is applied at the center of circular paper and developed by wick. Wick is bent downward at 90 degrees Celsius. Sorry, Celsius नाही. Wick is bent downward at 90 degrees and dipped in the eluent. Elution takes place radially and thus called as radial paper chromatography. आता ही सर्क्युलर फिंगर आहे, फिल्टर पेपर आहे, हा विक आहे त्याला कनेक्ट केला आहे, इथून इथे जे सॉल्व्हंट आहे ते युलियंट आहे, ते युलियंट इथून पास होत जाईल आणि ते रेडियली डेव्हलप होईल म्हणून याला रेडियल पेपर क्रोमॅटोग्राफी म्हटलं. त्यानंतर 2 डायमेन्शनल पेपर क्रोमॅटोग्राफी आहे बघा. आपल्याला 2 डायमेन्शनल 2 डायरेक्शन बघू शकतो. इन दिस टेक्निक rectangular or square paper is used. Sample is applied at one of the corners. First development is made in ascending chromatography, then paper is turned at right angle and again development is carried out in similar manner. म्हणजे 2 वेळा आपल्याला इल्युशन झालेलं बघायला मिळते. For second development either same or different solvent can be used. This technique is very useful when mixture contains large number of components. बघा एकापेक्षा जास्त जर मिक्सचर मध्ये कंपोनंट जास्त असतील तर आपल्याला त्याचं सेपरेशन करायचं असेल तर त्यासाठी हा 2 डायमेन्शनल पेपर क्रोमॅटोग्राफी यूज केला जातो. आता हे पेपर क्रोमॅटोग्राफीचे ऍप्लिकेशन काय आहे तर क्वालिटेटिव्ह डिटेक्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट. जो कंपोनंट आपल्याला डिटरमाइन करायचं ते क्वालिटेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं रॅडिकल आपण डिटरमाइन केली, त्या रॅडिकल मध्ये सुद्धा आपण डिटेक्ट केलं तर रॅडिकल कोणता आहे, रॅडिकलचं अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलं नव्हतं, म्हणजे ते क्वांटिटेटिव्ह अनालिसिस नव्हतं, ते क्वालिटेटिव्ह अनालिसिस होतं. In a mixture, it is sometimes necessary to detect the constituents present. In such case, the mixture is spotted on paper and chromatograph is run using suitable solvent. After separation of components, spots are visualized using suitable locating agent. From colors of the spots, constituent can be identified. For example, आता metallic ion group असेल, for example, group 1 मधलं बघा lead, 2, silver, mercury जर असेल, have been identified and separated using distilled water or alcohol as solvent. And 0.25 molar K2CrO4 aqueous solution as locating agent. म्हणजे काय होईल बघा, ज्यावेळी K2CrO4 आपण ऍड करू स्प्रे करू त्यावेळी लेड जो आहे तो येलो कलरचा कॉम्प्लेक्स तयार करत, सिल्वर जो आहे तो रेड कलर कॉम्प्लेक्स तयार करत, मर्क्युरी जो आहे तो ऑरेंज कलरचा कॉम्प्लेक्स तयार करत आणि ते स्पॉट आपल्याला ते कलरचे दिसतील. त्यानंतर जर ग्रुप बी असेल, फॉर एक्झाम्पल बिस्मथ आहे, कॅडमियम आहे, कॉपर आहे, मर्क्युरी आहे, याचं जर अनालिसिस करायचं असेल तर आपल्याला एन ब्युटिल अल्कोहोल किंवा यूज करायला लागतं सॉल्व्हंट आणि 3 मोलर HCl ऍज अ रिएजंट. आणि डायथायझन सोल्युशन, डायथायझन काय आहे, ही रिएजंट आहे, लिगॅंड आहे की जे कॉम्प्लेक्स तयार करते. आता डायथायझन यूज करत असताना आपल्याला कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट मध्ये आपल्याला यूज करावं लागते लोकेटिंग रिएजंट म्हणून, किंवा आपण ते स्प्रे करू त्यावेळी तिथं स्पॉट मिळते. त्यानंतर ग्रुप 4चं अनालिसिस जे आहे आपण करू निकेल, कोबाल्ट, झिंक आणि मॅंगनीज. ETC can be analyzed qualitatively using paper chromatography. Eluent used in acetone water HCl mixture and locating reagent is rubinic acid. बघा रुबिनिक ऍसिडचा स्प्रे केल्यानंतर निकेल, कोबाल्ट, झिंक आणि मॅंगनीज मिळते आपल्याला. आता जो दुसरा पार्ट आहे तो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ मेटल्स. आता हे पेपर क्रोमॅटोग्राफीचा यूज करून आपण मॅक्सिमम क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कसं करतो. Constituents of mixture of metals are separated as discussed above. The paper is cut and various components are dissolved in suitable solvent. पेपर काय करायचं, सेपरेट झालाय तो पेपर कट करायचा आणि सेपरेट ज्या फॉर एक्झाम्पल कुठले सोल्युशन मेटलचं अनालिसिस करायचं आहे त्याचं ज्याच्यात तो कॉम्प्लेक्स डिझॉल्व असेल अशा सॉल्व्हंट मध्ये काय करायचं ते
डिझॉल्व्ह करून घ्यायचं अँड डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते कलर्ड कॉम्प्लेक्स तयार होतील. ते कलर्ड कॉम्प्लेक्स आपण कलरोमेट्री किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्रीच्या साहाय्यानं डिटरमाइन करायचं. आता quantitative analysis of non-metals, various non-metals, anions and organic compounds etc. can be separated using paper chromatography technique. Separation and estimation of chloride, bromide, iodide has become possible by using paper chromatography. बघा जसं इथं मेटल आयन सेपरेट केलं तसं आपण नॉन मेटल पण कंपाऊंड डिटरमाइन करू शकतो. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्यांचे क्वांटिटी एस्टिमेट करू शकतो, अमाऊंट एस्टिमेट करू शकतो. त्यानंतर फोर्थ ऍप्लिकेशन आहे सेपरेशन ऑफ अमिनो ऍसिड्स. Mixture of naturally occurring amino acids can be analyzed using two-dimensional paper chromatography. Ninhydrin is used as color developing agent. अमिनो ऍसिड जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला निनहायड्रिन हा कलर डेव्हलपिंग एजंट किंवा आपण त्याला लोकेटिंग किंवा स्प्रेइंग एजंट म्हणतो. इट गिव्स पर्पल कलर विथ ऑल अल्फा अमिनो ऍसिड्स. Other compounds like aliphatic amines, some heterocyclic compounds and amino acids give yellow color. आता हेच पेपर क्रोमॅटोग्राफीचे आपण आरएफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट करंट डिवाइडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट स्पॉट अनालाइट. त्याच्यावर आपण हा रिटार्डेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करतो. त्याचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत. सो आपण थांबू इथं आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुम्ही घरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.